राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी स्पर्धा लागलेली आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रीतमदादा म्हात्रे असतील, महेंद्र शेठ घरत असतील किंवा मनोहर शेठ भोईर असतील, असे भाजपच्या विरोधात उमेदवार मात्र स्पर्धा लागली। पण पनवेलचं वातावरण त्या पद्धतीने दिसत नाही। त्या अनुषंगाने काय सांगा? पनवेल महापालिका आणि एकंदरीत पनवेल विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये असलेला जो सर्व नागरी भाग आहे, आपण म्हणूया महापालिकेचं क्षेत्र आहे किंवा मोठ्या प्रमाणात नागरी भाग आहे, आणि त्यामुळे त्या परिसरामध्ये वेगवेगळ्या देशभरातून महाराष्ट्रातून जी लोक राहायला आलेली आहेत त्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम पाहिलेलं आहे। आणि त्याच्यामुळे जरी हा मतदारसंघ 6 लाखापेक्षा जास्त मोठी मतदारसंख्या आहे, त्यामुळे त्यांना प्रत्यक्षरित्या आमदार भेटला नाही तरी भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी कार्यकर्ते भेटतात। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्य असेल, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आजचं कार्य, मुख्यमंत्री असतानाचं कार्य त्या साऱ्या मंडळींनी पाहिलेलं आहे। त्यामुळे एक विश्वास तिथल्या मतदारांच्या जनतेच्या मनामध्ये आहे की आमचे प्रश्न सोडवू करू शकत असेल तर भारतीय जनता पार्टी, आम्हाला न्याय कोणी मिळवून देणार असेल तर भारतीय जनता पार्टी, आणि हा विश्वास दृढ राहील अशा पद्धतीने आमचे कार्यकर्ते काम करतात। मलाही त्या पद्धतीनं कामासाठी सातत्यानं पाठपुरावा करत असतात। त्यामुळे या पनवेल मतदारसंघामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 31,000ची आघाडी आम्ही मिळवली आणि आम्हा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रयत्न असेल की आघाडी जास्तीत जास्त वाढावी, आणि त्यामुळे कदाचित आपण म्हणताय तसं चित्र असू शकतं। पण मी आपल्याला सांगतो, उरण मतदारसंघामध्ये देखील आमदार महेश बालदी यांनी गेल्या 5 वर्षामध्ये जे काम केलंय, या कामाच्या आधारावरती अनेक कार्यकर्ते नव्यानं जोडले गेलेले आहेत। मतदार मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट होते। त्याही मतदारांच्या मनामध्ये हा विश्वास आहे की आमच्यासाठी आम्हाला फायदेशीर निर्णय कोण घेऊ शकतं तर भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं सरकार, आणि त्यामुळे महेश बालदीजी पुन्हा एकदा उरण मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याची मला सुद्धा खात्री आहे। आपल्या सोबत नेहमीच रामशेठ ठाकूर लोकनेते यांचं मार्गदर्शन असतं, कार्यकर्ते आपल्या जोडीला आहेत आणि आपलं कार्य बघून 4थी टर्म आपण कशा प्रकारे पार पडा? 4थ्या टर्म पार पाडण्याला उशीर आहे, त्याच्या आधी 4थ्या टर्मच्या साठी पक्षानं तिकीट द्यावं लागतं। या ठिकाणी पक्षानं तिकीट दिलं की निवडणूक चांगल्या पद्धतीनं लढू। कार्यकर्ते आमचे जे आहेत, कार्यकर्ते हे सातत्यानं जनतेमध्ये जाऊन काम करतायत, त्यामुळे ही निवडणूक मोठ्या फरकानं जिंकण्यासाठी कार्यकर्ते सज्ज होतात।